नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन। भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे अग्रदूत, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर क्रांतिकारक, महान देशभक्त लोकमान्य टिळक यांची 105वी पुण्यतिथी आणि आपल्या लेखणीतून उपेक्षितांना न्याय मिळवून देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाणकोपर येथे उत्साहात साजरी करण्यात आली। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य संकल्पनेची पेरणी करून जनसामान्यांना स्वातंत्र्य लढ्यात सामील केले, तर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरी आणि लेखणीच्या माध्यमातून सामाजिक विषमतेवर प्रहार केला। अशा दोन्ही महान व्यक्तिमत्वांच्या योगदानाला गव्हाण हायस्कूलच्या वतीने अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या सौ ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री विलासराव लेंभे सर, पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री रवींद्र भोईर सर, प्राध्यापक श्री राजेंद्र चौधरी सर, प्राध्यापिका सौ करुणा तांडेल मॅडम आणि सर्व सेवक वृंद यांच्या शुभ हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। इयत्ता 9वी ब च्या वर्गाने त्यांच्या वर्गशिक्षिका सौ गीतांजली म्हात्रे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुंदर तयारी केली होती। या प्रसंगी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी टिळकांचे विचार आणि त्यांचे कार्य, त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांचे कार्य याविषयी आपल्या भाषणातून अधिक माहिती सांगितली। यामध्ये स्मित मोकल, आर्या आवटी, प्रतीक्षा कोळी, वेद घरत, तनुश्री गुळवे, यश राठोड, अनिता राजपूत, वैष्णवी चिकणे, आदित्य चव्हाण, आर्या कडू, आस्था गोंधळी, अजिंक्य पाटील, दिया पाटील, जीविका कोळी, सिद्धार्थ कांबळे, प्रीती पारिंगे, निधी पाटील, दक्ष मोकल, साक्षी जोंधळे, दिया मोकल, सिमरन डाकवे, संजना गायकवाड, अर्जुन घरत या विद्यार्थ्यांनी भाषणात सहभाग घेतला होता। सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ हर्षला पाटील मॅडम यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची अधिक माहिती विद्यार्थ्यांना दिली। आवाज महामुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाणकोपर, पनवेल। आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझे मित्र मैत्रिणो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव यश, मी इयत्ता 9वी ब मध्ये शिकत आहे। आज लोकमान्य टिळक यांच्या 105वी पुण्यतिथी निमित्त मी 2 शब्द बोलणार आहे। टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे ज्ञानमूर्ती, टिळक म्हणजे त्यागमूर्ती, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना, टिळक म्हणजे करारी बाणा, टिळक म्हणजे सिंहगर्जना। भारताचा इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे, आजही नुसते त्यांचे नाव घेतले तरी उराभिमानाने भरून येतो, उराभिमानाने भरून येतो। असे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावात 23 जुलै 1956 रोजी एका तेजस्वी सूर्याचा जन्म झाला आणि येथे एका महान नेत्याची पुण्यतिथी साजरी करायला जमले आहोत। ते म्हणजे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना धमकावून सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी कविता सादर करतो। क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली, क्रांतीची मशाल पेटली, सिंहाची सिंहगर्जना गरजली, स्वातंत्र्याची नवी प्रेरणा टिळकांनी जनतेला दिली। जहाल विचार सरणी होती, लेखणी तलवार होती, जहाल विचार सरणी होती, लेखणी तलवार होती। प्रखर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती। मंत्र नवा आंदोलनाचा टिळकांनी जनतेला दिला, मंत्र नवा आंदोलनाचा टिळकांनी जनतेला दिला। सार्वजनिक उत्सवातून देश संघटित केला। अष्टपैलू व्यक्तिमत्व तुमचे, हाडाचे पत्रकार तुम्ही, अष्टपैलू